संतोष देशमुखांच्या हत्येचे आणखी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर. घटनेचं मिनिट टू मिनिट अपडेट. संतोष देशमुखांना तब्बल 2 तास झाली होती मारहाण. प्रशांत कोरटकरच्या कोठडीत वाढ. कोरटकरला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी. 30 मार्चपर्यंत मुक्काम तुरुंगातच. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरनं सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा. नाशिक त्र्यंबकेश्वर असा नामोल्लेख सगळ्या ठिकाणी होणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. दिशानं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद. वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात आणि आर्थिक अडचणीत असल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख. कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर. 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाने दिला दिलासा. मुंबई पोलिसांसमोर 31 मार्चला हजर राहण्याचेही दिले आदेश. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडनं महागाई भत्त्यात वाढ. महागाई भत्ता 53%वरनं 55%वर. भत्त्यात वाढ झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार. अपराधी मानसिकता बळावतीये. वारंवार भांडणाला कंटाळून पुण्यातल्या व्यक्तीकडनं बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या, तर सांगलीमध्ये चारित्र्याच्या संशयामुळे पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.